नमस्कार. टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता फेब्रुवारी 2026च्या मध्यापर्यंत किंवा अखेरीस पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र सरकार या योजनेअंतर्गत 2,000 रुपयाचा हप्ता थेट डेबिटीद्वारे वितरित करणार आहे, ज्याच्यासाठी लाभार्थी यादीत नाव असणे आणि KYC पूर्ण असणे आवश्यक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तसेच महत्त्वाची माहिती सांगायची झाल्यास आतापर्यंत या ठिकाणी 7 हप्ते मिळाले आहेत. हप्ता क्रमांक 8वा रक्कम मिळणार आहे 2,000 रुपये. अपेक्षित तारीख आहे फेब्रुवारी 2026. तर 15 फेब्रुवारी ते मार्च सुरुवातीपर्यंत या ठिकाणी हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. पण सध्या आता 22-23 तारीख येत आहे, म्हणजे मार्चच्या सुरुवातीला नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. पात्रता जी आहे, PM किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत तेच नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेसाठी पात्र आहेत. आता या सर्व गोष्टी झाल्यानंतर 8वा हप्ता मिळवण्यासाठी काय करावं लागेल? KYC. आपली KYC पूर्ण असल्याची खात्री करा. आधार लिंक, बँक खात्याला आधार कार्ड आणि NPCI लिंक असणे अनिवार्य असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8व्या हप्ता मिळणार आहे का नाही याची काय स्थिती आहे हे पाहण्यासाठी नमो शेतकरीच्या अधिकृत वेबसाईटवरती जावा. NSMNY-MahaIT.org या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला हा पेज अशा प्रकारे दिसेल. तर या ठिकाणी लॉग इन आहे, बेनिफिशरी स्टेटस आहे, त्याच्यानंतर फंड इरर कोड डिटेल्स आहे, ऑनलाईन रिफंड आहे. तर तुम्हाला काय करायचं, हे बेनिफिशरीचं जे ऑप्शन दिसतंय याच्यावरती तुम्हाला क्लिक करून पुढे जायचं आहे. तर त्यापूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आत्तापर्यंत 7 हे महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. तर याच आठवड्यात शासन निर्णय येणं बाकी आहे. जर या आठवड्यात शासन निर्णय आला तर पुढील मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा होणार आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर, कॅप्चा कोड आणि आधार OTPच्या मार्फत तुम्हाला या ठिकाणी तुमचं बेनिफिशरी स्टेटस पाहता येणार आहे.